खूप क्रिस्पी असे हे मी बटाट्याचे वेपर्स बनवलेले आहेत। हे मी अजिबातही उन्हातही सुकवलेले नाहीत आणि यासाठी बटाटे उकडलेलेही नाहीत। अगदी 5 मिनिटात झटपट होणारे हे वेपर्स आहेत। खूप क्रिस्पी असे हे वेपर्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले बटाटे चिप्स बनवून झाले। तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत। हे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहेत। तुम्हाला हे कसे बनवायचे आहेत यासाठी मी हा फुल व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते। एकदम क्रिस्पी झालेला आहे, अजिबात तेलही पकडलेलं नाहीये। नमस्कार मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण क्रिस्पी असे वेपर्स बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता की खूप क्रिस्पी आणि क्रंची असे मी वेपर्स बनवलेले आहेत। आपण हे वेपर्स आता घरी बनवणार आहोत। यासाठी मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि ही बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता उन्हाळा चालू झाला की उन्हाळ्यामध्ये बटाट्यापासून आपण वेगवेगळे प्रकार बनवत असतो। त्यातील वेपर्स हा सर्वांना आवडणारी गोष्ट आहे। आता वेपर्स काय होतं, लहान मुलांना जास्त आवडतं, त्याच्यामुळे आपण सहसा बाहेरूनही आणतो। परंतु आता बाहेरून आणायची गरज नाही, कारण मी जे आज वेपर्स बनवणार आहे त्यासाठी बटाटे ना उकडायची गरज आहे ना उन्हात वाळवायची गरज आहे। अगदी 5 मिनिटात झटपट असे वेपर्स होतात। चला आपण तयारीला लागू। आता मी बटाटे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि या किसणीनं आपल्याला हे बटाटे आहेत ते गोल असे चिप्स करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर डिझाईनची किसणी असेल तर वेगवेगळे चिप्स होत असतील वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या, तर तुम्ही करू शकता। ह्याची साईज तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे। आता हे बटाटे आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। आता आपण ही बटाटे खिसून घेऊया। काय होतं, उन्हामध्ये आता उन्हाळा वाढला असल्यामुळे उन्हामध्ये काम करताना खूप त्रासही होतो। आता उन्हामध्ये वेपर्स करण्याची गरज नाही, कारण तेलामध्ये इन्स्टंट आपण वेपर्स बनवणार आहेत आणि हे वेपर्स तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता आणि स्टोअर करायची गरजच नाही, कारण ज्यावेळेस तुमचा उपवास असेल त्यावेळेस तुम्ही इन्स्टंट असे वेपर्स एकदम 5 मिनिटात झटपट करू शकता। आता यासाठी स्टोअर करायची पण गरज नाही। ज्यावेळेस तुम्हाला खाऊ वाटते त्यावेळेस तुम्ही हे खिसून डायरेक्ट तेलात तळू शकता। आता हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या नंतर मी सालही काढलेली नाही। तसेच साल आपल्याला आरोग्यासाठी चांगलीच असते, त्यासाठी मी सालही काढली नाही आणि अशा पद्धतीने मी बारीक असे चिप्स केलेले आहेत आणि हे चिप्स मी पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि या चाळणीमध्ये आता ह्या चिप्स आपल्याला थोड्याशा पाणी नितळायला ठेवायच्या आहेत। आपल्याला ज्यावेळेस मन करेल त्यावेळेस आपण हे इन्स्टंट बनवून खाऊ शकतो, परंतु ह्या कुरकुरीत होण्यासाठी आणि तेल न पकडण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहेत, ते मी व्हिडिओ दाखवणार आहेत। यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आता हे जे किसलेले चिप्स आहेत ते आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचे आहेत। त्याच्यामुळे काय होतं, पाणी निथळून जातं आणि दुसऱ्या कपड्याने आपल्याला त्याच्यातील पाणी शोषून घ्यायचे आहे, म्हणजे ह्या जे चिप्स आहेत त्या एकदम कोरड्या राहतील। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही ही लक्षात घ्या। ज्यावेळेस तुम्ही चिप्स करणार आहे ना त्यावेळेस ह्या चिप्सच्या म्हणजे ज्या लेयर आहेत ना त्या व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्या ज्या चिप्स बनवलेले आहेत ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि थोड्याशा कपड्यावर टाकून ते काय होतं, पाणी ॲब्झॉर्ब होतं, त्यासाठी एका कॉटनच्या कपड्यावर या चिप्स टाकायच्या आहेत। आता मी एका बाउलमध्ये या चिप्स भरलेले आहेत। आता एक साईडला एका काचेच्या छोट्या वाटीमध्ये मी मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि काय करायचं, ज्यावेळेस ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, ही कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि सॉल्टेड राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये या ज्या चिप्स केलेल्या आहेत ना बटाट्याच्या पाकळ्या त्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि ह्या पाकळ्या नंतर तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। सर्व पाकळ्यांना मी असं मीठ लावून एका साईडला तुम्ही ठेवू शकता, त्याच्यामुळे पाणी पण नितळून जाईल आणि ज्यावेळेस तेल गरम होईल ना त्यावेळेस थोडंसं आपलं पाणी पण त्या पाकळ्यांमधलं म्हणजे चिप्समधलं नितळलेलं असेल, त्यावेळेस कढईमध्ये तेल गरम झालं की आपल्याला या चिप्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत। एक एक करून जेवढ्या कढईमध्ये बसतील ना तेवढ्या आपल्याला चिप्स बटाट्याचे ज्या चिप्स आहेत ना त्या तेलामध्ये
तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम ही फुल करायची आहे आणि ज्यावेळेस हे आपल्याला तेलामध्ये तळल्यासारख्या वाटतात ना, त्यावेळेस कमी फ्लेम करायची आहे. त्याच्यामुळे कमी फ्लेम केल्यामुळे काय होतं, ह्या एकदम कुरकुरीत राहण्यास मदत होतात. उलटाण्याने आपल्याला सतत वर खाली करत राहायचं आहे. एका साईडला जास्त वेळ जर ह्या चिप्स राहिल्या तर काय होतं, जास्त पिवळ्या दिसतात. त्याच्यामुळे असं वाटतं की ह्या विकत जसं आणतो ना तसे विकत सारख्या वाटत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस ह्या तळल्या जातील ना तेलामध्ये त्यावेळेस पटकन काढायच्या आहेत. जास्त वेळ एकाच साईडवर ठेवायच्या नाहीत. सारखं म्हणजे आपल्याला उलटाण्याने उलटा पालता सारखं करत राहायचे आहेत या चिप्स. आणि झाऱ्याने काय करायचं आहे, त्याच्यातील तेल आहे ते आपल्याला नितळवायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता की खूप छान असे चिप्स आपल्या तेलामध्ये घरच्या घरी न वाळवता, बटाटे न उकडता 1-5 मिनिटात ह्या चिप्स बनवून तयार आहेत. अगदी लहान मुलं आवडीनं खातात. त्याच्यामध्ये मी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही आणि मुलांसाठी हे हानिकारकही नाही, कारण आपण विकतचे जे चिप्स घेतो ना त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं असतं. त्याच्यामुळे ते हेल्थसाठी चांगले नसते. तुम्ही घरच्या घरी मुलांनाही बनवून देऊ शकता, कारण बाहेरचं खाल्ल्यामुळे काय होतं, ते तेल वगैरे आपल्याला सांगता येत नाही ते कसं वापरलं असेल. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की घरच्या तेलामध्ये इन्स्टंट अशा या चिप्स बनवून तुम्ही खायला द्या. खूप छान अशा पद्धतीने मी ह्या चिप्स घरच्या घरी बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या जे राहिलेल्या चिप्स आहेत ते पण मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. आता उन्हामध्ये बटाटे उकडून चिप्स आपल्याला वाळवत घालण्याची अजिबात गरज नाही. घरच्या घरी एकदम पाहिजे तेव्हा तुम्ही या पद्धतीने चिप्स बनवू शकता आणि खाऊ शकता. तुम्हाला थोडं स्पायसीस हवे असेल तर तुम्ही ह्याच्यावर ऑर्गेनो म्हणा किंवा चिली फ्लेक्स म्हणा थोडंसं वरून टाकू शकता. लहान मुलं असतील तर जास्त तिखट टाकू नका. तुम्ही डायरेक्ट असं खायला दिलं तरी चालेल, कारण ज्यावेळेस मी इथं तळायला घेतलं होतं ना त्यावेळेस मीठ टाकलं होतं. हे बघा, आपल्या सॉल्टेड चिप्स घरच्या घरी बनवून तयार आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? आमचा जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद. खूप क्रिस्पी असे हे मी बटाट्याचे वेपर्स बनवलेले आहेत. हे मी अजिबातही उन्हातही सुकवलेले नाहीत आणि यासाठी बटाटे उकडलेलेही नाहीत. अगदी 5 मिनिटात झटपट होणारे हे वेपर्स आहेत. खूप क्रिस्पी असे हे वेपर्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.